सेवानिवृत्तीचं जबरदस्त भाषण. नमस्कार. आज आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत ते आपले आदरणीय किसनराव सनस यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं. त्यांच्या दीर्घ सेवा काळाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मला इथं बोलण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. किसनराव सनस जे सेवानिवृत्त होणार आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी घेऊन आपल्या आयुष्याची अनेक वर्ष त्यांनी शासकीय किंवा निमशासकीय किंवा कंपनीत सेवेसाठी समाजाच्या कल्याणासाठी दिली आहे. त्यांनी फक्त नोकरी केली नाही, तर ती एक साधना मानून प्रामाणिकपणे पार पाडली. काम करताना त्यांनी कधीच वैयक्तिक सुविधा स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. त्यांची कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि लोकांशी वागण्याची थेट व आपुलकीची शैली ही सर्वांसाठी अनुकरणीय ठरली आहे. त्यांनी आपल्या सेवेत असताना अनेक अडचणींना सामोरे जाऊनही धैर्यानं आणि चिकाटीनं काम केलं. सहकार्यांसाठी ते नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना काम करण्याची प्रेरणा मिळाली. आज ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी हे नेहमी आमच्या सोबत राहतील. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास मिळणं हे आमच्यासाठी भाग्यच म्हणावे लागेल. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना आनंद, समाधान, सौख्य, निरोगी आरोग्य घेऊन यावं हीच प्रार्थना. त्यांनी उरलेलं आयुष्य समाजकार्य, वाचन, लेखन, कुटुंबासोबतचा आनंद यात घालवावं आणि त्यांनी सतत आनंदी राहावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, सेवानिवृत्ती ही शेवट नसते, तर ती एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. साहेबांच्या पुढील प्रवासाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद. हे भाषण मित्रांनो आपण कोणत्याही मान्यवरांकडून किंवा प्रमुख पाहुण्यांकडून सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीस उद्देशून आपल्याला बोलता येईल. तर हे भाषण तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.